श्रीपाद गराडे. यंदा तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची दिसते? संग्राम भाई जगताप. का वाटते असं? केलेली विकास कामे असतील किंवा अडचणीच्या वेळेस सहज अतिशय जलद उपलब्ध होणार आहे त्यांच्या, असं म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झाले त्यांचे? माझ्या प्रभागामध्ये मी केडगावला लिंक रोड येथे राहतो. माझं इथं वाडे पार्कमध्ये ऑफिस आहे. माझ्या ऑफिसच्या समोर आज जवळपास त्यांनी 5 कोटीचं रस्ता दिलं सिमेंट कॉन्क्रीटचं. इथं जे आधी खड्डे होते, मी जिथं राहतो केडगाव लिंक रोडला, त्या ठिकाणी त्यांनी जवळपास अंदाज मला माहीत नाही पण 45 ते 50 कोटीचा जवळपास 4 पदरी रस्ता 3 किलोमीटरचा हा नगरमधला सगळ्यात मोठा रस्ता त्यांनी तिथं आम्हाला उपलब्ध करून दिला. त्याच्यामुळे आमचं दळणवळण जाणे येण्याचं आमची एकदम चांगली उपलब्धता झालेली आहे. अजून मला घरी जाण्याकरता जो मला केडगावमधून मला वाडे पार्कमध्ये जे केडगावला जावं लागतं, उड्डाणपुला असेल, उड्डाणपुलामुळं खालची जी वाहतूक आहे ती कमी झाली. माझ्या दळणवळणामध्ये मला अतिशय सुसूत्रता निर्माण झालेली आहे. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भाई, आणि तेच आले पाहिजे. नाव सांगा दादा तुमचं. शुभम गिगे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? संग्राम भाई जगताप. का वाटतंय तुम्हाला असं? खरं तर ही निवडणूक जी आहे ती विकासावर आहे आणि नगरमध्ये जे विकास कामं झालेले त्याला संग्राम भाई जगताप सोडून दुसरं कोणी वाली नाही. आणि संग्राम भाई जगताप हे जे एकमेव असे आहेत की तेच पुढं जाऊन परत विकास कामं करू शकतात अजून नगर शहरासाठी. त्याच्यामुळे संग्राम भाई जगतापच पुन्हा आमदार होते. तुमच्या प्रभागामध्ये काय काय कामं केले त्यांनी? आता आमच्या प्रभागामध्ये मी जिथं व्यवसाय करतो, मी केडगावला व्यवसाय करतो. केडगावला त्यांची बरेच कामं झाले आहेत. लिंक रोडचा आमचा प्रलंबित रस्ता असेल, बाकीचे सर्व रस्ते असतील, आंतरगट DP रोडसाठी निधी असेल, बाकी सर्वच. आता एक काम सांगायला गेलो तर तुम्हाला वेळही पुरणार नाही एवढं भाई यांचे काम आहेत. त्यामुळे निश्चित संग्राम भाई जगतापच परत एकदा आमदार होते. पुन्हा ते निवडून येतील असं वाटतंय? यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? आमचे संग्राम भाई जगताप. का वाटतंय त्यांनी असं? फार आमच्या गवळी समाजात भरपूर कामं केली आणि ते निवडून येणार, भरपूर मतं येणार. तुमचं प्रभाग कोणता आहे? आमचा प्रभाग 15 आहे. तिथं काय काय विकास कामं झालेत? बरेच काम झाले, रोडचे काम आले, गल्लीतले झाले, अच्छा. भरपूर कामं आले आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे ते निवडून येणार. नाव सांगा काका तुमचं. आम्ही खंडू वसंत काळे ब्रडगाव, माजी उपसरपंच. अच्छा. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? आमचे संग्राम भाई जगताप. का वाटतंय असं? तुम्ही आमच्या गावासाठी खूप मोठे कामं केले, खूप मोठे पूल बांधला आहे आणि फुलं आणि गावातले भरपूर त्यांनी विकास केलेला आहे. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय मग? संग्राम भाई जगताप. संग्राम भैयाच्या. नाव सांगा दादा तुमचं. आनंद जंगल. यंदा तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची दिसतीये? संग्राम भाई. का वाटतंय तुम्हाला असं? कामं केले तिने भरपूर. तुमच्या प्रभागात काय काय विकास कामं झालेत? रस्ते झाले, ड्रेनेज झाली. कोणता प्रभाग आहे तुमचा? इंद्रनगर केडगाव. अच्छा. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भाई जगताप. संग्राम भैयाच्या. नाव सांगा काका तुमचं. रखमाजी औषकर. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये? संग्राम भाई. का वाटतंय तुम्हाला असं? कारण आमचे कामं भरपूर केलेली आहे त्यांनी. तुमच्या प्रभागात काय कामं झालीत विकास आमचं कामं? आता कॉन्क्रिटीकरण झालं बऱ्याच ठिकाणी. आम्ही गवळी समाजाच्या आमच्या मंदिरासाठी आम्हाला सारा संग्रह जागा दिलेली त्यांनी, जवळजवळ अर्धा एकरची जागा दिलेली त्यांनी आमच्या समाजासाठी. कधी बी अर्ध्या रात्री ते हजर असतात. आणि मी बी रिक्षा चालवतो, आमचे युनियनला बी भरपूर साथ आहे त्यांची. रिक्षा युनियनला बी त्यांना कधी बोलवलं तर कधी बी आमच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजर असतात ते. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय मग तुम्हाला? आम्हाला तर त्यांचीच गॅरंटी आहे. संग्राम जगताप येते. हो. धन्यवाद. नाव सांगा काका तुमचं. चेतन पिस्का. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसतीये? संग्राम भाई जगतापचं आहे. का वाटतंय असं? कामं भरपूर केले, उड्डाणपुलाला बी मार्गदर्शन केलं, उड्डाणपुलाचं काम बी मार्गी लावलं त्यांनी. जगाचे सामान्य नागरिक सर्व समाजाला घेऊन चालले. तुमच्या प्रभागात काय काय कामं झाले? विकास कामं भरपूर केले आमच्या इथं. ड्रेनेज लाईन, लाईट, जुळे सगळं केलेले. मंदिरांना बी त्यांनी दिलेली. आणि आम्हाला एकच अपेक्षा आहे, कधी नाही दिलं मंत्रीपद, पुटक्याने तरी द्यावा. या आधी दादाला आम्हाला नम्र विनंती. यंदा परत निवडून येतील ते? भरपूर मात्र निवडून येतील. 50-70 हजाराच्या लीड आहे. बरोबर. एवढी अपेक्षा आम्हाला. फक्त आम्हाला एकच अपेक्षा राहिली की मंत्रीपद भेटावं, पुटक्याने द्यावा. बरोबर. नाव सांगा काका तुमचं. विशाल श्रीकांत साठे. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसतीये? संग्राम भैया जगताप. का वाटतंय तुम्हाला असं? संग्राम भाईंनी गेले 10 वर्ष रस्ते सर्व वाड्यान वाचताना विकास कामांना एकदम प्राधान्य देऊन विकास कामं भरपूर प्रमाणात केलेली आहेत. तुमच्या प्रभागात काय विकास कामं झाले? आमच्या प्रभागामध्ये कॉन्क्रीट रस्ते झाले, स्ट्रीट लाईट आली, पाण्याची सोय सुविधा सर्व त्यांनी केलेली आहे.
कोण निवडून येते काय वाटतंय तुम्हाला? संग्राम भैयाच हॅट्रिक करतील. धन्यवाद. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते तुम्हाला? आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांची सावर का वाटतंय तुम्हाला असं? विकास नगर शहराचा विकास त्यांच्या मार्फत होतोय, त्याच्यामुळे ते त्यांचीच म्हणजे असं वाटतं नाही का. तुमच्या प्रभागात काय कामं झालेत, विकास कामं? आमच्या प्रभागात साधारण रस्ते वगैरे, पाण्याची सोय वगैरे, पाणी व्यवस्थित वगैरे. यावेळी कोण निवडून येईल असं वाटतंय? यावेळी यांची शक्यता आहे आमदारांची, कारण की केंद्राची भाजप सरकार इथं पण असावं असं वाटतं नाही का. कारण विकासाचा दोन्ही सामान्यासाठी विकास होतो ना, त्याच्यामुळे नाही का. ही जास्त म्हणजे गरज आहे सर्वांसाठी. नाव सांगा दादा तुमचं. अमर गोंधळे. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते? संग्राम भैया जगताप यांची का वाटते असं? सर्व तसे कामं काही राहील ते सर्व कामं करून घेतली, त्याच्यामुळे त्यांचं नाव कायम टॉपलाच राहणार. तुमच्या प्रभागात काय कामं झालेत? 12 जे प्रभाग क्रमांक 12 आहे त्याच्यामधील म्हणजे सर्वच कामं झालेली आहे. आता जसं वेळोवेळी आम्ही अविनाश तात्या फुले यांना कळवण्यात येत होते, त्यांच्या थ्रू मार्गे लावलेले आहेत. त्याच्यामुळे कामं काहीच राहिलेली नाही, त्याच्यामुळे काही विषयच राहत नाही बाकी बोलायचं. यावेळी कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भैया जगताप फोन लिहून. काका नाव सांगा तुमचं. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते? संग्राम जगताप. का वाटतंय असं? का वाटतं म्हणजे त्यांना कोणी असं विरोधकच नाही ना एवढं मोठं, त्याच्यामुळं काय. आणि गेले 10 वर्ष झाले त्यांचे कामं चांगले, आता रोड बीड सगळे होऊ राहिले. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झालेत? आमच्या प्रभागामध्ये रोड बीड सगळे झालेले आहेत. कोणता प्रभाग आहे तुमचा? माळीवाडाच का? अच्छा अच्छा. यावेळी कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भैया. संग्राम भैयाच वाटतंय. काका तुमचं काय नाव आहे? काय तर सांग ना. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते? का वाटते असं? निवडून 100% येणार. निवडून येतील. तुमच्या प्रभागात काय कामं झालेत? आमच्या प्रभागात बी सर्व चांगलंच काम झालं. तरी काहीतरी सांगते. रोड चांगले झाले. आम्ही रिक्षावाले, रोड महत्वाचे. आम्हाला रोड आम्ही रिक्षावाले मॅडम, आम्हाला रोड महत्वाची होती. याच्या पहिले काय व्हायचे, एवढे खड्डे होते ते रिक्षाचे मेंटेनन्स निघायचे, आमचे सगळे कंबर मनके जायचे. पण आता काम चालू झालेलं, थोडे दिवस होईल तकलीफ, पण नंतर एकदम ओके वाटतं. चिंचचे रोड म्हणलं 15-20 वर्ष टेन्शनच नाही. मेन म्हणजे रोडची मोठी समस्या होती नगरची, ती समस्या दूर झालेली. त्याच्यामुळं काय मेन म्हणजे लोकांना रोड पाहिजे नव्हतं, बाकी काही नाही. दुसऱ्याचं सगळेच कामं चालू आहेत, त्याच्यामुळं 100% संग्राम भैया. धन्यवाद काका. नाव सांगा काका तुमचं. सुरेश इवळे. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते? त्यांची संग्राम भैया. का वाटते असं? आपले कामं करतात ते, कधी गेलं तर हजर असते, त्याच्यामुळं. तुमचा प्रभाग कोणता आहे? हाच आहे माझ्याकडा. मग इथे काय विकास कामं झालेत? विकास रोड बीड सगळे आता ओके, त्याच्यामुळं पाणी बिणीची सोय चांगली केली, ते मेन आहे. आणि काही ठिकाणी गार्डन बिल्डर झाले, अच्छा. हां ते मेन आहे. यावेळी कोण निवडून येईल असं वाटतं? संग्राम भैया हां मेन. तुमचं नाव सांगा काका. महेश आरडे. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते? संग्राम भैया. का वाटतंय तुम्हाला असं? त्यांचे विकास कामं चांगले आहेत ना. 10 वर्षामध्ये त्यांनी जे विकास केला ना, त्याच्यामुळं भैयांना परत निवडून देते, जास्त मतांनी देते निवड. तुमच्या प्रभागात काय कामं झाले? आमचा हाच माळीवाडा प्रभाग आहे. अविनाश घुले ताते आहेत ना, त्यांनी ते आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतके कामं केले की भविष्यात 5 वर्ष तरी 5-10 वर्ष आमच्या वार्डामध्ये कामं बघायची गरज नाही, असे कामं केले. यावेळी कोण निवडून येईल असं वाटतं? संग्राम भैया. कारण की आम्ही परेड समाजात येत, आम्हाला सभामंडपासाठी जागा दिली त्यांनी उपलब्ध करून. राष्ट्रसंत गाडगे महाराज त्यांचं मंदिर वगैरे बांधून नाही का, सभामंडप बनवून दिला, मूर्ती, सगळं बरंच सहकार्य असतं आम्हाला. म्हणजे इतक्या वर्ष आम्हाला आमच्या समाजाला कोणीच दिलं नाही, ते त्यांनी दिलं. त्याच्यामुळं सगळे लोक त्यांचे पाठीशी उभे आहेत. नाव सांगा काका तुमचं. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते? का वाटते असं? कारण की त्यांचे कामं भरपूर आहेत. त्यांनी प्रत्येक ठिकाणी रोड रस्ते वगैरे बाकीचं सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे त्यांची हवा जास्त असते. तुमच्या प्रभागात कोणती विकास कामं झाले? रस्त्याची कामं झालेली, स्वच्छता झालेली. कोणता प्रभाग आहे तुमचा?
आम्ही इकडं 25 225 अच्छा. त्याच्यामध्ये 168 225 दोन्ही प्रभागामध्ये आम्ही राहिलेलो आहे. 10 वर्ष झाली दोन्ही प्रभागात राहिलेलो आहे. त्यामुळे मला त्यांचे कामं भरपूर आवडतात. यावेळी कोण निवडून येईल असं वाटतंय? आता दोन्ही पण टप आहे त्याच्यामुळं संग्राम भाया शक्यतो आम्हाला अंदाज येते संग्राम भायाच पाहिजे. नाव सांगा दादा तुमचं. अक्षय संपत चेडे. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते? संग्राम भाया जगताप. का वाटते तुम्हाला असं? का वाटतंय तुम्हाला असं? का वाटतं म्हणजे वातावरण त्यांचं आणि ते चांगला माणूस आहे, चांगलं काम करतोय, त्याच्यामुळे आम्हाला वाटतं यावेळेस पुन्हा संग्राम भाया जावं. तुमच्या प्रभागामध्ये काय काय विकास कामं झाले? आमच्या मतदारसंघात रोडचे कामं झाले, ड्रेनेज लाईनचे कामं झाले आणि अजून जे आम्ही सांगितले त्यांनी आमचे सगळे कामं केले. त्याच्यामुळे आम्ही संग्राम भाया पुन्हा ते येतील निवडून यावेळी काय वाटतं? 100%. नाव सांगा काका तुमचं. चांगदेव मरकड. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? संग्राम भाया जगताप. का वाटतंय असं तुम्हाला? जशी प्रगतीची कामं केलेली आहे संग्राम भाई. तुमच्या प्रभागामध्ये काय काय विकास कामं झालेत? चांगले रस्त्याचे वगैरे सगळे कामं झाले, टोलची लाईन वगैरे. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भाया जगताप. तेच निवडून येते. नाव सांगा काका तुमचं. मनोहर शिंदे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? संग्राम भाया जगताप. का वाटतंय तुम्हाला असं? चांगली व्यक्तिमत्व चांगलं आहे. तुमच्या प्रभागामध्ये काय काय विकास कामं झालेत? भरपूर कामं झाली. त्यांना काही काम सांगा, सगळे कामं ताबडतोब होणार त्यांची. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भाई जगतापच येतील. 100% तेच येणार. धन्यवाद काका. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? संग्राम भाई जगताप. का वाटतंय तुम्हाला असं? चांगला माणूस आहे, काम करणारा तरुण माणूस आहे. विकास भरपूर झाला आहे नगर शहरात. पाणी प्रश्न सुटलेला, रस्त्याची कामं काही झालेली बी आहे काही. प्रभागामध्ये काय काय विकास कामं झालेत? आमचे लाईटची कामं झाली, पाण्याची व्यवस्था झाली, रस्त्याची कामं झाली. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भाई जगतापच निवडून आले. धन्यवाद. आजी ते सांगता का? आजी तुमचं नाव सांगा. मथुरा भीमराज मुदगल. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते तुम्हाला? भैयांची. का वाटतंय तुम्हाला असं? भैयाचे येणार. पण काय तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झालेत? इकडे आमचे भरपूर कामं होणार बी येते आणि झाले पण आता होणारच आहे भैयांचे. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? भैया. भैयाच येते. हो. धन्यवाद आजी. नाव सांगा काका तुमचं. राजेंद्र भाऊराव कवडे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? हवा संग्राम भाईची. का वाटतंय तुम्हाला असं? काय वाटतं म्हणजे 10 वर्ष आले ते कामं करतात, विकास काम. तुमच्या प्रभागामध्ये काय काय विकास कामं झालेत? आमच्या प्रभागामध्ये रोड झाले का, नंतर ते ड्रेनेजची वरून जे होती नाली ती आतमधून घेतली. नंतर शहराचे रस्त्याची कामं चालू झालेली आहेत, ते आता पूर्ण होतील. अच्छा. हो. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय मग तुम्हाला? संग्राम भाई 100% बरं. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? भाईंची. का वाटतंय तुम्हाला असं? म्हणजे कामं वगैरे केले त्यांनी. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झालेत? ते रस्त्याचं काम वगैरे ते पाईपलाईन. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय मग? भैयाच येते. नाव सांगा दादा तुमचं. आज प्रसन्न बिडकर. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? आमच्या इथे फक्त संग्राम भाई जगताप. का वाटतंय तुम्हाला असं? नाही, आमच्याकडे भरपूर विकास आहे आणि आमच्या हाकेला धावून येणारा माणूस आहे. प्रत्येक गोष्टीला निम्म्या रात्री आम्ही कधी बी फोन करा, साहेब आमच्यासाठी हजर आहे. म्हणून आम्हाला दुसरं कोणतं उमेदवार माहीत पण नाही आहे आणि कोणाला आमचे म्हणजे आम्हाला कोणाचं नाव पण माहीत नाही. आम्हाला फक्त संग्राम भाई जगताप तेच आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही त्यांनाच आमचं 100% आमचं सगळं कुटुंब, आमचं नगर शहर पण आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या मागे आहे सगळं. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झालेत? आमच्या प्रभागामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता. म्हणजे पाणी एवढं गुडघ्यापर्यंत आमच्या इथं साचत होतं पावसाचं. आता साहेबांनी ते सगळी मंजुरी केली, पूर्ण गटार लाईन वगैरे सगळे मोठे मोठे पाईप टाकून आता ती योजना आता चालू होईल. आता आचारसंहितेमुळे थोडंसं काम करता येत नाही, त्यामुळं आणि साहेबांनी आमच्या इथं भरपूर कामं केली भरपूर. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? बाई आज दुसरं कोण नाही. नाव सांगा काका तुमचं. माझं नाव रवी शशिकांत दंडी. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? फक्त संग्राम भैया. का वाटतंय तुम्हाला असं? त्यांनी आत्तापर्यंत जे विकास कामे केली ते मागच्या 25 वर्षात 30 वर्ष कधी झालेलं नाही. दुसरं रात्रंदिवस फक्त जनतेच्या सेवेसाठी ते पळतात आहेत, रात्रंदिवस काम करतात आहेत. रात्री 2 वाजेपर्यंत तर सकाळी 7 वाजेपर्यंत नुसतं लोकांच्या सेवेसाठी, या नगर धरतीच्या मातेसाठी, या नगर शहरातील माता भगिनींसाठी, ज्येष्ठांसाठी आणि आपल्या नगर शहराला काहीतरी ऋण देणं आहे
ह्या जबाबदारीने संग्राम भैया फक्त नगर शहराच्या विकासासाठी, लोकांच्या सुखसोयीसाठी, लोकांच्या शांतीसाठी, लोकांनी आरामात राहण्यासाठी, तसेच नगर शहराचे खड्डे होते, खड्डेमय अख्ख्या महाराष्ट्राची ओळख होती, ती पुसण्यासाठी आज नगर शहरात पुन्हा बॉम्बे बेंगलोरच्या धर्तीवर विकास होऊन नगर शहराचे सुरसुरक्षित रस्ते होऊन सिमेंट काँक्रीटचे रस्ते काढण्यासाठी भैया धावत आहेत. आज नगर शहराची ओळख ही पूर्ण महाराष्ट्रात खड्डेमुक्त झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र ज्यांनी केलं नाही असं ते MIDCचं कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्या MIDC मार्फत नगर शहरातील पूर्ण युवा वर्गांना रोजगार मिळून नगर शहराची प्रगती ही बॉम्बे आणि बेंगलोरच्या लेवलला होणार आहे. म्हणून आम्ही संग्राम भैयाला मानतो. संग्राम भैया आमचे आमदार आहेत, परमनंट आमदार आहेत. ते आम्हाला आमदार म्हणून लाभले म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. आमची छाती फुगून येते की आम्ही जे जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस घराची पर्वा न करता, स्वतःची काळजी न घेता, दिवसा रात्री पावसात हिवाळ्यात पूर येऊ परिस्थिती निर्माण होऊ सकाळी 6 वाजता जनतेच्या सेवेसाठी उभे राहतात. म्हणून आम्ही आमदार भैयांचं काम करतोय. आमदार भैयांना मानतो. संग्राम भैया नगर शहरात 1 लाख मताचे लीडने निवडून येणार हा आम्हाला नगर शहरातील जनतेचा विश्वास पूर्ण आहे. ओके धन्यवाद. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? संग्राम भैया जगताप. का वाटतंय तुम्हाला असं? कामं चांगले त्यांचे. तुमच्या प्रभागामध्ये काय काय विकास कामं झाले? रस्ते गेलेले, सर्व त्यांचे कामं चांगले, अवेलेबल होते 24 घंटे. यंदा कोण निवडून येईल असं वाटतं? संग्राम भैया जगताप. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? संग्राम भैया. का वाटतंय तुम्हाला असं? विकासाबद्दल तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झाले? भरपूर रस्त्याचे काम झालेले आहे, पुलाचे काम झालेले आहे. मग यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भैया. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? हवा तर आता खूप म्हणजे जोर दोन्हीकडून चालू आहे, पण आता रिझल्ट आल्यावरच कळेल हवा कोणाची आहे. पण सध्या संग्राम भाई म्हणजे आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांची सगळ्यात जास्त क्रेज आहे आणि युवकांमध्ये सुद्धा आणि विकासाच्या कामामध्ये सुद्धा त्यांची सगळ्यात जास्त आम्ही जे कामं पाहिलेत किंवा जे विकास कामं पाहिलेत त्याच्यात जास्त उत्स्फूर्तपणे युवा त्यांच्या पुढे जाते किंवा त्यांचा जास्त आदर्श त्यांच्यामध्ये आहे. तर असं वाटतं की यंदाच्या या निवडणुकीमध्ये पण हवा त्यांचीच असेल, पण टक्कर दोन्ही घसाघशीची आहे असं मला वाटतंय. बघूयात आता रिझल्ट काय येतोय ते. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झालेत? भरपूर झालेत मॅडम. जे आमचे जुने रस्ते आम्ही जे बांधले होते, रस्त्यांमध्ये जे कामं झाली नव्हती ती रस्ते आता पूर्ण नवीन नूतनीकरण करण्यात आले. पाण्याची सुविधा नव्हती, पाण्याची सुविधा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पुढे आणली. त्यानंतर जे युवा शक्तीसाठी त्यांनी जे काम केलं म्हणजे युवांना पुढं नेणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं, नवीन नवीन उपक्रम आणणं, तेही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवलेत. असे भरपूर असे काही कामं आहे की ते स्वतः जनतेमध्ये येऊन स्वतः जनतेसोबत राहून ते सगळ्यांना पुढे नेतात. अच्छा. येस. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? सगळ्या कौल तर अहमदनगरकरच देतील, पण आशा हीच आहे की आमचे माननीय आमदार साहेब संग्राम जगताप तेच निवडून यावेत हीच अपेक्षा. नाव सांगा काका तुमचं? मिलिंद जपे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये? साहजिकच संग्राम भैया जगताप. का वाटतंय तुम्हाला असं? विकास कामं झालेली आहेत नगरमध्ये भरपूर. कोणती? रोड झाले, पुलाचं काम झालं आहे, बायपासचं काम झालं आहे. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झालेत? प्रभागामध्ये आमच्या प्रभागातून निंबळक बायपासचा रोड गेलेला आहे, तो त्यांच्या प्रयत्नातूनच झालेला आहे. तो रोड झाल्यामुळं आणि बाकीच्याही गोष्टी जे काय प्रकल्प नगरमध्ये येऊ घातलेले होते का समाजासाठी किंवा इथल्या रहिवाशांसाठी घातक होते, ते त्यांच्या प्रयत्नाने आणून पाडले. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भैया जगताप. धन्यवाद काका. नाव सांगा तुमचं? संतोष नागनाथ शिंदे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? संग्राम भैया एकच हवं आहे. का वाटतंय तुम्हाला असं? विकास आहे त्यांच्याकडे, विजन आहे पुढचं. इथून पुढच्या पिढीसाठी त्यांनी काहीतरी करण्यासाठी काहीतरी केलं आहे, रोड केले, तर विकास आहे. परत त्यांच्याकडं भरपूर काही कार्यकर्ते आहेत ते असे की त्यांच्यासाठी जीवाला जीव देणारे, ते जनतेसाठी पूर्ण त्यांचं आयुष्य त्यांनी हे केलेलं आहे जनतेसाठी. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झालेत? आमच्या प्रभागात आता रोड केले. आता मी स्वतः संग्राम भाईंना घेऊन आलो होतो इथं. इतका रोडचा प्रॉब्लेम होता, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता. स्वतः संग्राम भाई रिक्षात बसून येऊन इथं त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. भरपूर एकदम माणूस एक नंबर आहे. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भाईशिवाय कोणीच नाही आहे, दुसरं कोण आहे? फायटरच नाही त्यांना. एकदम वन साईड, कमीत कमी 1 लाख मतांनी निवडून येईल.
नाव सांगा काका तुमचं. विनोद शिंदे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये? घड्याळाची. संग्राम भैया जगताप. का वाटते असं? त्यांची कामं भरपूर आहेत ना. कामं भरपूर आहे. विकासाचा आराखडा भरपूर मंजूर केलेला आहे त्यांनी. रस्त्याचे भरपूर कामं केलेले आहे. रोजगार निर्मितीचा प्रकल्प चालू आहे. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं केलेत त्यांनी? आमच्या प्रभागामध्ये भरपूर विकास कामं केली. स्ट्रीट लाईट, रस्ते, विजेचा एक मोठा प्रश्न होता आमचा. एक सेपरेट डीपी दिली आम्हाला त्यांनी. बर. भरपूर कामं केली. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय मग? संग्राम भैया. तेच येतील. नाव सांगा दादा तुमचं. राजकोंडके. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये? संग्राम भैया. का वाटतंय तुम्हाला असं? विकास तेवढा केला. कोणतं काय तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झाले? आमचे तर रोडचे कामं भरपूर केले त्यांनी. प्रत्येक गल्लोगल्लीने रोड दिले त्यांनी. आणि मेन म्हणजे समोरच्या उमेदवारांनी 1.5 वर्ष त्यांना महापौरकी होती. अच्छा. महापौरकीमध्ये एक काम दाखवून तुम्ही केलेलं. जनता तुम्हाला मतदान करेल ना. तुम्ही कामच नाही केलं आणि कसं जनता मतदान करणार? यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय मग? संग्राम भैया. संग्राम भैयाचं. धन्यवाद. नाव सांगा दादा तुमचं. बाप्पू सुरेश. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये? संग्राम भैया जगताप. का वाटतंय तुम्हाला असं? सगळ्या नगर शहरामध्ये रस्त्याचे कामं, ड्रेनेज लाईनचे कामं, पाणी सगळ्यांना रोज घंटागाडी सगळीकडे येते. पहिले तरी घंटागाडी येत नव्हती. आता सगळीकडे घंटागाडी सकाळी कोणाच्या दारात सगळ्यांच्या घरी येते. कचरा डेपोचा भाईयांनी परत मार्गी लावला. सगळ्या म्हणजे आपले कॅमेरे प्रत्येक ठिकाणी बसवण्यात आली. लाईटीची व्यवस्था. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झाले? सगळं झालं. आमची इथं रस्ते झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. पाण्याची ड्रेनेज लाईन, गटारीची ड्रेनेज लाईन, लाईटीचा विषय आज फक्त संग्राम भैयांमुळेच. यंदा कोण निवडून येईल मग? संग्राम भैया. 50,000 मतं निवडून येईल. धन्यवाद. नाव सांगा दादा तुमचं. युवराज गुंजाळ. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? हवा फक्त संग्राम भैया जगताप. का वाटते असं? त्यांचं कार्य भरपूर आहे नगर शहरामध्ये. नगरमध्ये रस्ते असो, ब्रिज असो, सगळ्यात महत्त्वाचं नगर सर्व बाजूनी मोकळं होतं. उपनगर भरत नव्हते. भाईयांनी उपनगराचे एवढे कामं केली, इतके रस्ते केले. रस्ते आल्यामुळं मोठमोठे बिल्डिंगी झाले, अपार्टमेंट झाले, पाणी आलं, सगळं आलं. सगळे रोजगार धंदे वाढले लोकांचे. आमच्यासारखे मेडिकलवाल्यांना धंदे वाढले. सगळ्यांचे धंदे वाढले. रोजगार उत्पन्न वाढलं. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झाले? आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नगर कल्याण रोड चौकात मोठा ब्रिज होऊ राहिला भाईयांमुळं. पहिल्यांदा एवढा मोठा आमच्या इथं नालेवर दरवेळेस घरामध्ये पाणी आहे. पाऊस इतके हाल व्हायचे आमच्या. आता ते आमचे कायमचे आता हाल आमचे मिटून जातील भाईयांमुळं. सर्वांना पाणी व्यवस्थित आणि एक फोनवर भाई काही कोणाला अडचण येऊ भाई 2 मिनिटात हजर होतं. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय मग? संग्राम भैया जगतापच. धन्यवाद दादा. नाव सांगा काका तुमचं. राजू भीमराज कराळे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? संग्राम भैयाची. का वाटतंय तुम्हाला असं? येतील ना परत. कामं केलेत ना. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झाले? आमच्या याच्यात झालेत ना सगळे. रस्ते झालेत, पाईपलाईन झाले. कामं करतात ते 5 वर्ष कामाचं नाही जमतं. कोणी कार्यकर्ता गेला तरी भेटते. बरोबर. यंदा कोण निवडून येत आहे असं वाटतंय? संग्राम भैयाच्या. परत तेच येते. हा तेच आहे. धन्यवाद दादा. नाव सांगा काका तुमचं. शरद भगवान पवार. यंदा मतदारसंघात काय हवा कोणाची दिसतीये? आघाडी. महाआघाडीची. का वाटते असं? सुधारण करून राहिली. तुमचं नाव शरद पवार आहे म्हणून असं वाटतं का तुम्हाला? नाही तसं नाही. फरक व्हायला ना. अच्छा. तुम्हाला काय सांगायचं? यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय मग? महाआघाडी येईल. धन्यवाद काका. नाव सांगा काका तुमचं. माझं नाव गणेश लोंढे. मी केडगावला राहणार. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते तुम्हाला? यंदा मतदारसंघात हवा संग्राम भैयाची. का वाटते असं? की विकास कामं भरपूर आहेत. रस्ते, ड्रेनेज लाईन आहे, पाणी आहे, लाईट डीपी आहे, सर्व काही आहे. तुमच्या प्रभागामध्ये काय काय कामं झाली? आमच्या प्रभागामध्ये आता रस्त्याचं काम चालू आहे, ड्रेनेजचं काम चालू आहे. सर्व काही सुविधा दिल्या संग्राम भैयांनी आम्हाला. यंदा कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? संग्राम भैया कमीत कमी 50,000च्या लीडनी पुढे राहतील. विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा. धन्यवाद. तुम्ही बोलणार. नाव सांगा दादा तुमचं. तुकाराम बद्दल. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते? संग्राम भैया. का वाटते असं? विकास कामं भरपूर झाले, रोडचे कामं भरपूर चालू. तुमच्या प्रभागामध्ये काय काय विकास काम झाले? आमच्या प्रभागामध्ये ड्रेनेज लाईन चालू आहे, रोडचं काम चालू आहे. आता अर्धं काम झालंय, अर्धं राहिलं.
यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? संग्राम भाई संग्राम हां जास्तीत जास्त मताने संग्राम भाई. काका नाव सांगा तुमचं? रामदास ठुबी. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते तुम्हाला? काय नाव सांगावं, नाव सांगून जरा हे वाटतं माणसाला. नाही बिंदास सांगा, काय होणार नाही, बिंदास बोला. ना काय ते संग्राम जगताप चालले. काय वाटते असं? येतील ते असं वाटतं. तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कामं झाले त्यांच्याकडून? केले काम, लाईटीचे कामं केले, पोलचे डांबरीकरण केलं. यंदा कोण निवडून येईल असं वाटते? संग्राम जगताप निवडून येतील असं एक अंदाजे. काका तुमचं काय नाव आहे? यंदा मतदारसंघात हवा कोणाच दिसते? संग्राम भाई येतील. का वाटते असं? त्यांनी जरा कामं केले रोडच्या. तुमच्या प्रभागामध्ये काय काय कामं झाले? कामं केली त्यांनी सगळे, अडी अडचणी दूर करतात. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भाई. तुमचं नाव सांगा काका. संतोष घेंबडो. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते? संग्राम भाई यांची. का वाटते असं? त्यांनी काम केले, रोडचे, ड्रेनेज, आपले रस्ते. तुमच्या प्रभागामध्ये काय काय विकास कामं झाले? रोडचं काम केलं आमच्या सोनेवाडी रोडचं. अच्छा, सोनेवाडी रोड तिकडं. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भाई येते निवडून. धन्यवाद. काका तुमचं नाव सांगा. हनुमंत राणे. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते? संग्राम भाई जगतापाची. का वाटते असं? काम आहे, रोडचे काम आहेत, लाईटचे काम आहेत, कोणाच्या संकटाला धावून जातात, नडी अडचणीला कधी बी त्यांना फोन केला तर हजर आहे. तुमच्या प्रभागामध्ये काय कामं केले त्यांनी? तुमच्या प्रभागामध्ये कामच नाही राहिलेलं आहे, एवढं काम आहे. अच्छा, तुमचा कोणता प्रभाग आहे? 16 नंबर. अच्छा, यंदा कोण निवडून येईल असं वाटतं? संग्राम जगतापचे कोण दुसरं कोण आहे. धन्यवाद. नाव सांगा दादा तुमचं? जयदीप वाघमारे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? संग्राम भाई यांची. का वाटतंय तुम्हाला असं? त्यांनी विकास कामं केले, भरपूर कामं केले, केडगावसाठी गेले, नगरसाठी गेले. बाकीचे जे नेते जे आता इलेक्शन आलं का मग हे कामं करण्याची सुरुवात करतात, पण यांनी पहिल्यापासून 362 दिवस ते काम करतात, दिवस रात्र काम करतात संग्राम भाई. त्याच्यामुळे भाई नाव आहे. तुमच्या प्रभागामध्ये कोणते विकास कामं केले त्यांनी? भरपूर सगळे रोडचे कामं वगैरे त्यांनीच केले, त्यांच्या खाली कामं भरपूर झाले आमच्या. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? संग्राम भाई यांची. संग्राम भाई.